हां विद्यार्थी मित्र हो, बघा, आज आपल्याला या ठिकाणी आज पिरियड 16वा या ठिकाणी आज आपला चालू आहे. परंतु तत्पूर्वी एक सूचना देतो तुम्हाला. काय झालं आहे याच्यामध्ये थोडीशी गल्लत झालेली आहे. काय गल्लत झालेली आहे, 14 आणि 15 हे दोन तासिका तुम्हाला काल मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलं होतं. पण मला असं वाटतं की 15वा पिरियड तुम्हाला आलेला आहे, 14वा पिरियडच आला नाही. कारण 14वा पिरियड होता 28 मिनटाचा. 28 मिनटाचा असल्यामुळे तो पिरियड काय झालेला आहे, ते व्हॉट्सअप ग्रुपवर अपलोड झालाच नाही. आणि 15वा पिरियड 16 मिनटाचा होता, म्हणून तो पिरियड तुमच्यावर अपलोड झालेला आहे. आता म्हणून मोबाईलवर कसं असतं माहिती आहे का, जास्त त्या ठिकाणी वेळ असेल तर त्याचं त्या ठिकाणी अर्धा तास म्हणा किंवा 20 मिनटापेक्षा जास्त जर असेल तर ते तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर अपलोड होत नाही, असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ आहे. तर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं, आता तुम्ही माझं यूट्यूब चॅनलवर जाऊन डॉक्टर अकबर बायोलॉजी असं त्या ठिकाणी टाईप करून तुम्हाला यूट्यूब चॅनल येईल. त्याच्यावर त्या ठिकाणी तिथेसुद्धा काय झालेलं आहे, 14 आणि 15 येण्याच्या ऐवजी अगोदर 15 अपलोड झाला, नंतर 14 झालेला आहे. कारण कमी वेळेचं लवकर होतो, असा त्याचा अर्थ आहे. तर म्हणून त्या ठिकाणी थोडंसं तुम्ही दुरुस्त करून घ्या. आणि इथे जर तुम्हाला मी प्रयत्न करतो खूप या ठिकाणी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्याचा, परंतु तो 28 मिनिट काही सेकंदाचा आहे, त्याच्यामुळे तो तुमच्याकडं ते अपलोड झालेलं नाही आहे. 14वा पिरियड आणि 15वा पिरियड वाटलं तर अपलोड झालेला आहे. असो, तेवढं त्या ठिकाणी तुम्ही यूट्यूबवर जाऊन तेवढं त्या ठिकाणी ते करेक्शन करून घ्या. आणि यूट्यूबवर तुम्हाला जाणं अत्यंत आवश्यकच आहे. कारण कसं आहे, आपल्या बायोलॉजीच्या संदर्भामध्ये सर्व ब्रेड रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांटच्या संदर्भामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 पर्यंत असे तुम्हाला पिरियड तुम्हाला कंटिन्यूमध्ये मिळतील, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून तिथं गेलं तर तुम्हाला डिटेल सर्व माहिती मिळेल, अशी या ठिकाणी थोडंसं कल्पना दिली तुम्हाला मी. आता बघा, आपण पुढचा भाग या ठिकाणी घेणार आहोत. पुढचा भाग या ठिकाणी काय आहे तर आता बघा, या ठिकाणी अपोमिक्सिस. आता अपोमिक्सिस या शब्दाचा अर्थ या ठिकाणी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे आपल्याला. कशाला म्हणतात हे तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो, ते तुम्ही बघा. त्याच्यानंतर आपण पुढचा भाग आपण पुढे या ठिकाणी पाहूया. अपोमिक्सिस हे काय 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 फिनॉमेना. इट इज अ फिनॉमेना ऑफ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ. बघा, अपोमिक्सिस हे काय आहे, एम्ब्रिओ तयार होण्याचीच प्रक्रिया आहे. फ्रॉम एसेक्सुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन विदाउट फॉर्मेशन ऑफ गॅमेट. म्हणजे आता या ठिकाणी खरं पाहिलं तर एम्ब्रिओ मेल आणि फिमेल गॅमेटपासून तयार होतो, हे आत्तापर्यंतचा अनुभव आहे आपल्याला. पण मात्र अपोमिक्सिस एक मेथड आहे, मेल आणि फिमेल गॅमेटचा संबंध न येता, म्हणजे एसेक्सुअलची मेथडचा वापर करून, बरोबर, त्याच्यामार्फत या ठिकाणी होणारं रिप्रोडक्शन या ठिकाणी आहे, तर त्याला अपोमिक्सिस असं पण म्हणतो. म्हणून इथं वाटतं बघा, इट इज द फिनॉमिना ऑफ फॉर्मेशन ऑफ द एम्ब्रिओ थ्रू द एसेक्सुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन विदाउट फॉर्मेशन ऑफ गॅमेट अँड द ॲक्ट ऑफ फर्टिलायझेशन. म्हणून नंतर काय होतं, त्या ठिकाणी मेल आणि फिमेल गॅमेटचा त्या ठिकाणी संबंध न येता त्या ठिकाणी फर्टिलायझेशन मात्र नक्की होतो. अल्टरनेटली इट इज अनयुज्युअल एसेक्सुअल रिप्रोडक्शन, असं क्वचितच त्या ठिकाणी होतो, असा त्याचा अर्थ आहे. वेअर देर इज नो मिओसिस, याच्यामध्ये मिओसिस डिव्हिजन होत नाही. अँड सिनगॅमी म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट तयार होत नाही. एम्ब्रिओ डेव्हलप इन द ओह्यूलमध्ये एम्ब्रिओ डेव्हलप होतो. अँड ओह्यूल डेव्हलप टू फॉर्म सीड्स, ओह्यूलपासून नंतर बी तयार होतो, असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर इन अपोमिक्सिस काय म्हणतो या ठिकाणी बघा. इन अपोमिक्सिस व्हेन ए गॅमेट ऑर्गन. बघा, अपोमिक्सिसमध्ये बरोबर काय म्हणतंय, गॅमेटोफाइट ऑर्गन आर सेल प्रोड्युसेस एम्ब्रिओ ते तयार करतं, लाईक स्ट्रक्चर विदाउट फर्टिलायझेशन न होता. म्हणून का इट इज टर्म ॲज अपोगॅमी, या टर्मला अपोगॅमी असं म्हणतात. काय म्हणते या ठिकाणी, इथं विदाउट फर्टिलायझेशन न होता, बरोबर आहे, एम्ब्रिओ जे तयार होणे, आणि त्याला आपण अपोगॅमी आपण असं म्हणतो. सिमिलरली अशाच पद्धतीने व्हेन डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल प्रोड्युसेस ए डिप्लॉइड गॅमेट विदाउट अंडरगोईंग मिओसिस, तिथे सुद्धा मिओसिस डिव्हिजन न होता, इज कॉल्ड अपोस्पोरी. बरोबर आहे, याला अपोस्पोरी असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल
ऑरेंज अँड मँगो, संत्रीमध्ये आणि आंब्यामध्ये अशा प्रकारचं होतो असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला पुढे बघा. या ठिकाणी काय म्हणतो, इंटरनेट माय फ्रेंड. आता इंटरनेट आपलं मित्र म्हणतं. इंटरनेटवर तुम्ही जर गेलात तर ह्याच्या संदर्भामध्ये किंवा संबंधित खूप आपल्याला माहिती मिळते आणि ते आपल्याला कलेक्ट केलं अधिक माहिती उपयोग होईल. कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द सीड मदर राहिल भाईज स्टोरी. आता राहिल भाईची स्टोरी आहे, त्याच्यामध्ये ते दिले त्या ठिकाणी, हाऊ डज शी सेव ओव्हर 80 व्हरायटी ऑफ नेटिव्ह सीड्स. आपल्या देशामध्ये आपल्या भागामध्ये जे काही बिया जे असतील तर त्यांनी 80 अशा प्रकारच्या बिया काय केलेले त्या ठिकाणी सेव्ह केलेले, जमा केलेले, असा त्याचा अर्थ आहे. इंटरनेटवरती माहिती दिलेली आहे असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर बघा पुढे दिलेले त्या ठिकाणी, द मेन कॅटेगरी ऑफ अपोमॅक्सिस ऑफ आर. अपोमॅक्सिसचे कॅटेगरी दिलेले आहे त्या ठिकाणी. काय दिलेलं आहे? ए रिकरंट अपोमॅक्सिस, नॉन रिकरंट अपोमॅक्सिस, सी मग नंतर ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. बरोबर आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी त्यांनी ते आपल्याला संदर्भ या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आता बघा आपण पुढे या ठिकाणी आता आपण एक वन बाय वन या ठिकाणी पाहूया. 3 प्रकार त्याचे दिलेले आहेत. रिकरंट अपोमॅक्सिस हे काय आहे? इन दिस टाईप एम्ब्रियो सॅक जनरली अराइज आयदर फ्रॉम एन आर्चिस्पोरियल सेल्स or from some other parts. बरोबर आहे. असा त्याचा अर्थ या ठिकाणी. थोडंसं 1 मिनिट थांबूया आपण, कारण मी तुम्हाला थोडंसं आता काय करतो, इथे जरा आवाज आणखीन जास्त येण्यासाठी तुम्हाला काही एक मेथड मी वापरतो, ते स्पीकर लावून या ठिकाणी, जेणेकरून तुम्हाला आवाज आणखीन जास्त येईल. बरोबर आहे. आता या ठिकाणी हे थोडंसं जरा माईक लावलेलं आहे मी, तुम्हाला आवाज थोडंसं जास्त येईल. बरोबर आहे. थोडंसं कमी आवाज येत होतं आता या ठिकाणी. तरी आपण आपला आवाज मोठा, काही चिंता नसावी आपली, तरी त्याच्यापेक्षा मोठा आपण आवाज आपण केलेला आहे. तरी बघा या ठिकाणी काय म्हणतो, ए रिकरंट अपोमॅक्सिस. याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे? याच्यामध्ये असं दिलं, इन दिस टाईप एम्ब्रियो सॅक जनरली अराइज आयदर फ्रॉम एन आर्चिस्पोरियल सेल. एम्ब्रियो सॅक कशापासून तयार होतो? आर्चिस्पोरियल सेल ऑर फ्रॉम सम अदर पार्ट्स ऑफ न्यूक्लियस, किंवा त्याच्यामध्ये असणारं केंद्र त्याच्या भागापासून तयार होणे. इन पोलोस्पोरी द अनरेड्युस्ड एम्ब्रियो सॅक. बघा अनरेड्युस्ड कमी झालेलं, बरोबर, रेड्यूस सॅक इज डिराइव्ड फ्रॉम डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल पासून तयार होतो. फॉर एक्झाम्पल तारा एक्सकम. बघा हे प्लॅन्टचं एक नाव आहे. आता ही प्लॅन्ट आपल्याकडे नाही आहे त्या ठिकाणी, ते त्या संदर्भामध्ये ते काही नाही. बरोबर, त्याच्यामध्ये होतं असं अपवादात्मक प्रसंगामध्ये असं होणारं उदाहरण दिलेलं आहे. इन अपोस्पोरी द न्यूक्लियर सेल गिव्ह राईज टू अपोमॅटिक एम्ब्रिओ. बरोबर आहे. अपोमॅटिक एम्ब्रिओ त्या ठिकाणी तयार होतो सांगितलेलं आहे. बी मध्ये नॉन रिकरंट अपोमॅक्सिस. बी मध्ये काय म्हणतो या ठिकाणी? नॉन रिकरंट अपोमॅक्सिस. इन दिस टाईप मेगास्पोर मदर सेल अंडरगोज युजली मायटोटिक डिव्हिजन. आता ह्याच्यामध्ये मात्र मेगास्पोर मदर सेलमध्ये मियोटिक डिव्हिजन होतो. अँड हॅप्लॉइड एम्ब्रिओ सॅक इज फॉर्मड. हॅप्लॉइड नंबर ऑफ एम्ब्रिओ सॅक तयार होतो. बरोबर. मग हॅप्लॉइड नंबर मेल आणि फिमेल गॅमेट असतात. हिअर एम्ब्रिओ सॅक आयदर फ्रॉम द एग सेल or egg cell by parthenogenesis or some other haploid cell of gametophyte through the apogamy. बघा इथं काय सांगितलेलं त्या ठिकाणी, एम्ब्रिओ सॅक तयार होतो कोणापासून? एग सेलमध्ये फिमेल गॅमेट आहे तो, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये खरं तर दोन्हीपासून व्हायला पाहिजे, मेल आणि फिमेल, पण तो फिमेल गॅमेटपासून होतो. प्लॅन्ट प्रोड्युस्ड बाय धिस मेथड आर जनरली स्टराईल. आता ही प्लॅन्ट तयार होते मात्र कशी? नपुसक होते. स्टराईल म्हणजे नपुसक. शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. इथं शब्द दिलेले या ठिकाणी. बरोबर आहे. इथं स्टराईल आहे का? स्टराईल म्हणजे खाली अर्थ लिहून घ्या, नपुसक. अँड डू नॉट रिप्रोड्यूस सेक्स्युअली. सेक्सपासून त्या ठिकाणी सेक्स गॅमेटच येत नाही, त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतो? तसा प्रकार आहे. मग एक्झाम्पल आहे, फॉर एक्झाम्पल निकोटेनिया.
निकोटेनिया म्हणजे तंबाखूसारखं प्लांट आहे असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर सी आहे ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओ. इन दिस टाईप द एम्ब्रिओ मे डेव्हलप फ्रॉम द सोमॅटिक न्यूक्लियस. बघा आता ह्याच्यामध्ये एम्ब्रिओ कशापासून तयार होतो, त्याच्या अगोदर कशापासून सांगितलं होतं, एक सेलपासून. आता इथं कोणतं होतं, सोमॅटिक सेलमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट नसताना. लक्षात आलं काय म्हणतो, असा त्याचा अर्थ आहे. मग ह्याच्यामध्ये काय होतं, एम्ब्रिओ तयार होतं. इन दिस टाईप एम्ब्रिओ मे डेव्हलप फ्रॉम सोमॅटिक न्यूक्लियस आर इंटुगमेंट अलॉंग विथ नॉर्मल झायगोटिक एम्ब्रिओ. इंटुगमेंट म्हणजे ओव्हलच्या वरचा असणारा वरचा भाग, टर्पल ज्याला आपण म्हणतो ते, बरोबर. ते इट इज कॉमन इन द मँगो, ऑरेंज, लेमन एक्सेट्रा. आता हे कशामध्ये असतं या ठिकाणी सांगितलेलं आहे, आंब्यामध्ये, ऑरेंजमध्ये, संत्रीमध्ये आणि लिंबूमध्ये एक्सेट्रा. इट गिव्ह राईज टू कंडिशन कॉल्ड ॲज पॉली एम्ब्रिओनी. याच्यामुळे अनेक एम्ब्रिओ असलेला त्या ठिकाणी आपल्याला भाग मिळतो असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ दिलेला आहे, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी इथे परत आता आपण नंतर कोणता भाग बघणार आहोत या ठिकाणी, हे तर झालं आपल्याला. आता पेज नंबर 14चा भाग संपला. आता 15वर या ठिकाणी बघणार आहोत, बरोबर आहे. पेज नंबर 14च्या नंतर 15वर काय, जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट कॅन बी प्रोड्यूस्ड इफेक्टिव्हली ऑर रॅपिडली बाय अपोमिक्सिस. बघा कामध्ये या ठिकाणी जेनेटिकली आनुषंगिकदृष्ट्या सारखे असणारे वनस्पती या पद्धतीने तयार होतात असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर आता पुढचा भाग आहे पार्थिनोकार्पी. आता पार्थिनोकार्पी हा शब्द या ठिकाणी काय आहे तर थोडंसं आपण या ठिकाणी समजून घेऊ. काय आहे, दिस टर्म इज कॉइन्ड बाय नॉल इन 1902. 1902 मध्ये नॉल नावाच्या शास्त्रज्ञाने हा शब्द अगोदर काढून दाखवला. तत्पूर्वी कुणालाच माहीत नव्हतं, बरोबर. असा त्याचा अर्थ. काय मेथड आहे, इट इज द कंडिशन इन विच फ्रूट इज डेव्हलप्ड विदाउट प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. इथे काय होतं, बी तयार होतात मात्र फर्टिलायझेशन न होता. फर्टिलायझेशन होण्यासाठी मेल आणि फिमेल गॅमेटचा संबंध येतो आणि मेल आणि फिमेल गॅमेट नसताना सुद्धा त्या ठिकाणी जे काही एम्ब्रिओ तयार केला जातो त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणू या ठिकाणी पार्थिनोकार्पी आपण असं पण म्हणतो. इट ऑकर नॅचरली इन सम व्हरायटी ऑफ पाईन ॲपल, बनाना, पपाया एक्सेट्रा. पाईनॲपल म्हणजे अननस, बनाना म्हणजे केळी, पपाया आपल्याला माहिती आहे पपई. याच्यामध्ये अशा पद्धतीने, कारण याच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट नसतात, बिया नसतात. पायनॅपल अननसला कुठं बी आपण बघितले का, त्याच्यानंतर बनाना केळीला बी बघितले का आपण, कधी पपायाला कधी बघितलं का आपण, त्या ठिकाणी पपायामध्ये मात्र असतात, पण त्या ठिकाणी अशा पद्धतीने विकसित केलं जातो असा त्याचा अर्थ आहे. इन दिस प्लांट, या प्लांटमध्ये इट सीम दॅट द प्लासेंटल टिश्यू इन द अनफर्टिलाइज्ड ओव्हरी प्रोड्युसेस ॲक्सॉन. बघा ॲक्सॉन म्हणजे हे हार्मोन्स आहे, याच्या वाढीसाठी उपयोगी येणारा. आणि त्याच्यानंतर IAA, काय आहे कंसामध्ये दिलेलं आहे, इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड. त्या शॉर्ट फॉर्मचं आयचं इंडॉल आहे, ए पहिला याचं ॲसिटिक, दुसरं याचं ॲसिटिक ॲसिड कंस बंद, विच इज रेस्पॉन्सिबल फॉर द एनलार्जमेंट ऑफ ओव्हरी इनटू फ्रूट. हे काय केलं जातं, ओव्हरीचं मोठं रूपांतर करून फळामध्ये रूपांतर केलं जातं. द फ्रूट रिसेंबल द नॉर्मली प्रोड्यूस्ड फ्रूट बट इट इज सीडलेस. आता हे बिया नसलेलं असतात त्या ठिकाणी, आपण बघितलेलं या ठिकाणी याच्यामध्ये, बरोबर आहे. कित्येक आपण अननस बघतो, अननसला बिया नसतो आणि त्याच्यानंतर बनाना नसतो आणि काही पपायाना सुद्धा बिया नसतात, हे आपल्याला माहीत आहे. हेही आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मग त्याच्यामध्ये इथं कामध्ये या ठिकाणी परत इथं म्हणतं आहे यूज युअर ब्रेन पॉवर, तुमच्या डोक्याचा वापर करा असं त्यांना सांगतं आहे. काय म्हणून करा म्हणतं या ठिकाणी, पॉली एम्ब्रिओनी. आता पॉली एम्ब्रिओनी संदर्भ या ठिकाणी काय आहे हे थोडंसं आपण या ठिकाणी आपण पॉली एम्ब्रिओनीचा भाग या ठिकाणी आपण थोडं काय करू इथे या ठिकाणी बघूया. आणि पॉली एम्ब्रिओनीचा संदर्भ आता इथं तुम्हाला या ठिकाणी पॉली एम्ब्रिओनी म्हणजे अनेक एम्ब्रिओ असणे, बरोबर आहे. पॉली एम्ब्रिओनी म्हणजे अनेक एम्ब्रिओ असणे असा त्याचा अर्थ आहे. व्हॉट डू बनाना अँड फिग हॅव इन कॉमन. फिग म्हणजे अंजीर, बनाना म्हणजे, आता ह्यांच्यामध्ये कशा पद्धतीने होतो, बरोबर आहे का, हे त्यानं सांगितलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता पुढे या ठिकाणी सांगतो बघा तुम्हाला पॉली एम्ब्रिओचा संदर्भ या ठिकाणी काय, तर हे बघा लक्षात ठेवा या ठिकाणी सांगतो.
इट इज द डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रिओ. पॉली एम्ब्रिओ म्हणजे पॉली म्हणजे अनेक, एम्ब्रिओ म्हणजे एम्ब्रिओ आपल्याला माहीत आहे बरोबर. बियामध्ये असणारं त्या ठिकाणी अंकुर ज्याला आपण म्हणतो ते अनेक, पॉली म्हणजे अनेक बरोबर आहे, एकापेक्षा अधिक असणे. इनसाइड द सीड्स द कंडिशन इज डिस्क्राइब्ड ॲज अ पॉली एम्ब्रिओनी. याला आपण पॉली एम्ब्रिओनी असा शब्द म्हणतो. इट वॉज फर्स्ट नोटिस्ड बाय ल्युविनक इन 1719. 1719 मध्ये या शास्त्रज्ञांना दाखवून दिलं इन द सीड्स ऑफ सिट्रस जीनस. सिट्रसच्या जीनसमध्ये त्या ठिकाणी हे अगोदर त्यांनी दाखवून दिलं. काय दाखवलं? सिट्रस म्हणजे लिंबूच याच्यामध्ये. इट इज ऑकरन्स ऑफ मोर दॅन वन एम्ब्रिओ इन ए सीड्स विच कॉन्सिक्वेंटली रिझल्ट इन द एमर्जन्स ऑफ मल्टिपल सीडलिंग. बघा, मल्टिपल सीडलिंग अनेक बिया असणार त्या ठिकाणी एम्ब्रिओ तयार होतो असा त्याचा अर्थ आहे. द ॲडिशन एम्ब्रिओ रिझल्ट फ्रॉम द डिफरन्शिएशन अँड डेव्हलपमेंट ऑफ व्हेरियस मॅटर्नल अँड झायगोटिक टिश्यू असोसिएटेड विथ द ओव्ह्यूल ऑफ द सीड्स. बियाचं असणारं ओव्ह्यूल. फुल स्टॉप. पॉली एम्ब्रिओनी मे बी ट्रू ऑर फॉल्स depending upon the whether many embryo arise in the some embryo sac or in different embryo sac in the some ovule. काही ओव्ह्यूल मध्ये काय असतं त्या ठिकाणी? ट्रू किंवा फॉल्स, खरे 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 ओव्ह्यूल किंवा खोटे ओव्ह्यूल असा त्याचा संदर्भ दिलेला आहे. आता खरे खोटे म्हणजे ज्याच्यामध्ये एम्ब्रियो असतो ते खरे आणि ज्याच्यामध्ये नसतो ते खोटे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. In adventive polyembryo, an embryo developed directly from the diploid cell of nucleus and integument as in citrus. Full stop. त्याच्यानंतर इन क्लिवेज पॉलीएम्ब्रिओनी. क्लिवेज म्हणजे त्याचे तुकडे पडणे, त्याचे विभाजन होणे, विभाजन होऊन परत त्याचे सेल तयार होणे आणि पॉली अनेक एम्ब्रिओ तयार होतात. झायगोट प्रो एम्ब्रिओ समटाइम्स डिवाइड्स क्लिवेज इनटू मेनी पार्ट्स ऑफ युनिट्स. त्याचं विभाजन झाल्यानंतर अनेक सेल तयार झाल्यानंतर काय होतं त्या ठिकाणी मेनी पार्ट्स ऑफ युनिट, त्याचे भाग अनेक वेगवेगळे तयार होतात असा त्याचा अर्थ आहे. इच युनिट देन डेव्हलप इनटू एन एम्ब्रिओ. नंतर ते युनिट एम्ब्रिओमध्ये डेव्हलप होतात. पॉली एम्ब्रिओ इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ सर्वायवल ऑफ न्यू प्लांट. मग हे पॉली एम्ब्रिओ काय करतात त्या ठिकाणी? ह्याच्यापासून अनेक काय होतात? प्लांट तयार होतात. न्यूक्लिअर ॲडव्हेंटिव्ह पॉली एम्ब्रिओ is of great significance in horticulture. हॉर्टिकल्चर म्हणजे फलोत्पादन, बाग काम करण्यासाठी आपण त्यांचे काय करतो? आर्टिफिशियल पद्धतीने त्याचे कांड्या वगैरे लावून आपण त्याचं फलोत्पादन घेतो ना, त्याला आपण हॉर्टिकल्चर असं पण म्हणतो असा त्याचा अर्थ आहे. तर विद्यार्थी मित्र, इथे आपण या ठिकाणी स्टॉप करूया, कारण जास्त मोठा व्हिडिओ असेल तर तुम्हाला ते व्हॉट्सअपवर अपलोड होत नाही. त्याच्यामुळे इथं स्टॉप करतो आणि नंतरच्या पिरियडमध्ये पुढचा भाग आपण पुढे घेऊया. तर या ठिकाणी आता हा पिरियड आपला या ठिकाणी 16वा पिरियड इथे संपलेला आहे. इथे आपण स्टॉप करून आपण नंतर पुढचा भाग आपण नंतर पुढे पाहूया. ओके, धन्यवाद. राईट, आय विल स्टॉप हिअर.